की अशोकराव चव्हाण साहेब जे होते त्यांच्याकडे आम्ही भाजपामध्ये आम्ही प्रवेश केला आणि प्रवेश करून आणि इमाने इतबारे आम्ही त्या ठिकाणी पक्षाचंही काम केलं, चव्हाण साहेबांचंही काम केलं. पण ऐन वेळेस त्यांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आणि मग जनतेमध्ये रोष होता. जनतेचं असं मानणं होतं, की भाई हे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांना जर निवडणुकीची संधी ह्या नगरपालिकेमध्ये भेटत नसेल, तर काय त्यांना आमदार करणार का खासदार करणार? त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या जनतेचं असं होतं, की भाई तुम्ही फॉर्म भरा. मग आम्हाला कल्याणकर साहेबांकडे आम्ही सोबत त्या ठिकाणी गेलो. मग त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं, की भाई आम्ही तुमच्या सोबत राहू. कारण कसं गव्हर्नमेंट तुमच्या सोबत राहील, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या सोबत राहील, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे मग त्या ठिकाणी आम्ही हे आज आमचा बी-फॉर्म लागलेला आहे. ओपन मधून मी आहे, पुरुषमधून आणि ओबीसी मधून आमचे फारुखभाई आहेत. विल्सन सोनारी हे एससी मधून आहेत, पुरुषमधून आणि ओपन लेडीज मधून आमचे चव्हाण आहेत. तर हे आमची टीम जे आहेत, यांनी लालवाडी मधून आहेत, मी गोरक्षण गोकुलनगर मधून आहेत, आंबेडकर नगर, शिवाजीनगरहून आमचे दुष्यंत सोनाळे साहेब आणि इकडे यांनी पूर्ण तेरानगर, नारायण नगर, लालवाडी हा भाग हे सगळं म्हणजे ह्याच्यातून आम्ही हे सर्व लोक आम्ही या ठिकाणी आहोत. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही नगरसेवक आहोत. ते नगर मालक आहेत, म्हणजे त्यांना मालक व्हायचंय, ते नगरसेवक व्हायचं नाही. आम्ही नगरसेवक आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि आम्ही जनतेमध्ये राहणार लोक. आपल्याला डावण्यात काय वाटतं? नाही, डावलण्याचा विषय कसा आहे, इथं धनशक्तीमध्ये जनशक्ती आणि धनशक्तीचा विषय आहे. आम्ही जनशक्तीचे लोक आहेत, तिथे धनशक्तीच्या लोकांना तिथे त्या ठिकाणी तिकीट भेटते. डावळ्याचा विषय सोडून द्या, त्यांना काम करणारे लोक पाहिजे नव्हते. आमचं कसं आहे, आमची टीम ही काम करणारी आहे आणि त्यांना अति जास्त काम करणारा माणूस पाहिजे नाही. हे भाजपाच्या महानगराध्यक्षांना लक्षात आलं की यांचं काम जर अतिशय जास्त व्हायलंय, हे कुठेतरी आपल्या डोक्याला ताप देऊ शकतात पुढे चालून. म्हणून त्यांनी यांचं कुठंच काम नाही. आमच्याकडे साहेबांच्या आशीर्वादानं महापौर झालेला विजय येवाणकर नावाचा जो ग्रस्त आहे आता ओबीसी मध्ये, त्याचं शून्य काम आहे. त्याचा सर्वे मध्ये तो फक्त 4% आलेला आहे, पण त्याची उमेदवारी दिलेली आहे कारण ते साहेबाचा शेजारी आहे. दुसरा उमेदवार आहे, त्याच्यावर अनेक घरफोडीचे, अनेक रॉबरीचे, अनेक गुन्हे दाखल असणारा आरोपी त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये मटका चालवणारा, घरामध्ये क्लब चालवणारा असा उमेदवार त्याच्यामध्ये आहे आणि अशा उमेदवारांसोबत आमची गिनती होऊ शकत नाही. आम्ही हे सर्व काम करणारे लोक आहोत. आम्ही पब्लिकमध्ये राहणार आहोत. आमचे फारुखभाई हे 24 तास पब्लिकमध्ये राहतात. आमच्या मुदिराच्या कामाबद्दल काही शंका नाही, म्हणजे एवढं हार्डवर्क यांचं रोडवर राहून आहे. महानगरपालिकेचे माजी आयुक्त म्हणून, माजी सहाय्यक आयुक्त म्हणून जे झालेले आहेत, यांचं एक अनुभवी असं व्यक्तिमत्व आहे. याच्या अगोदर उमेश चव्हाण जे राजकारणामध्ये आला, त्याला अबक शिकवणारे हेच होते. पण कुठेतरी चांगल्या माणसांचा टीम आम्ही आलो आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की बाबा महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे कामं केलेलं आहे, आम्हालाही ते वागेल. नांदेड शहरामध्ये आमचे लोकविमुख असे जे आहेत आमदार कल्याणकर साहेब, त्यांच्या या मार्गदर्शनाखाली एक चांगली टीम आमची तयार झाली. आम्हाला वाटलं डावण्याचा विषय आता सोडून द्या. बी फॉर्म आम्ही आज शिवसेनेचे आम्ही आहोत, पक्षात आम्ही आहोत, सत्तेत आम्ही आहोत आणि एका चांगल्या पक्षासोबत एक चांगले माणसं जोडले याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही निश्चितच या लोकांच्या विरोधामध्ये, कारण हे लोक आमच्यासोबत बसू शकत नाहीत. आमच्यासोबत काम करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही हाडामासाचे कार्यकर्ते म्हणून आमचा नांदेड शहरात नाही तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आमची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे आमचं पॅनल हे 100% शिवाजीनगर प्रभाग 8 मधून निवडून येऊन आम्ही नक्की दाखवू. एवढं बाबा, मी अगोदर असिस्टंट प्रमुख म्हणून काम करत होते. आता 6-7 महिने अगोदर मला आमदार साहेबांना जिल्हा प्रमुख या पदावर पद दिलं. नंतर मी त्यांचं काम मध्ये सगळं बघत आहे आणि मला अगोदरचा थोडासा एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी मी आता माझी वाईफ आहे त्यांना उभं केलं. खूप आनंद. 8 मधून मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती आणि सगळ्या वार्डामध्ये फिरून बघितलं आणि माननीय आमदार अशोकराव साहेबांना विनंती केली की साहेब 7,500 मुस्लिम मतदान होतं, एक माझ्या मुलीला तिकीट द्या. हो म्हणून म्हणले. नंतर मला तिकीट भेटलं नाही. मग मला राजेश चव्हाण यांनी सगळ्यांना सगळ्यांना म्हणले बाबा शिंदे आमच्या संग ये. मग मी घरी विचारपूस करून असा निर्णय घेतलो की शिवसेना शिंदे गट या पार्टीकडून ओबीसी मधून माझ्या मुलीला उभा केलो. वार्डाच्या सगळ्या जनताला एवढी विनंती आहे, कार्यकर्ता म्हणून मला वोटिंग करा आमच्या पॅनलला.